आजची आपली रेसिपी आहे पनीर वाटाणा। बघा पाणी उकळलेलं आहे, त्यात आपण पनीर टाकून घेऊ आणि लगेच पनीर काढून घ्यायचा। बघा मी आता पनीर काढून घेते। पनीर छान स्वच्छ झालेलं आहे। आता मी याला कट करून फ्राय करून घेते। पनीर मी अशा प्रकारे कट करून घेतले। आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया। पॅन गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, पनीर आपण शॅलो फ्राय करून घेऊया। बघा अशा प्रकारे मी सर्व पनीर शॅलो फ्राय करून घेते। बघा अशा प्रकारे आपण पनीर शॅलो फ्राय करून घेतले। आता त्याला बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेऊया। पनीरचा भाजी करता लागणारं साहित्य: 2 कांदे मी रफली कट करून घेतले, 2 टोमॅटो रफली कट करून घेतले, 8-10 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं। हे आपण वेगवेगळी पेस्ट करून घेऊ। बघा मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतली। आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी। कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ। कांद्याची पेस्ट टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे फिरवून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता सर्व मसाले टाकून घेऊया। अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरे पावडर, थोडा गरम मसाला। मसाले टाकून छान प्रकारे फिरवून घेतला। आता टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया आणि ती पण छान प्रकारे मिक्स करून घेऊ। बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यात वाटाणे टाकून घेऊया आणि वाटाणे पण छान प्रकारे मिक्स करून वाटाणे टाकून आपण मिक्स करून घेतला। आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ। 10 मिनिटं झालेले आहेत। आपले वाटाणे आता शिजलेले आहे, भाजीला पण तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यात पनीर टाकून घेऊ आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं पनीर शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहे। बघा आपली पनीरची भाजी खाण्याकरता तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया।
खाण्याकरता आपली पनीर वाटाण्याची भाजी तयार आहे.